अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, आपणा सर्वांचे आपले चॅनल आनंदी पारिजात मध्ये मी रमा रुक्मान खूप खूप स्वागत करते. तर आज आहे गुरुपौर्णिमेचा दिवस, ज्याची माझ्यासारखे अनेक स्वामी भक्त आतुरतेने वर्षभर वाट पाहत असतात. हा पुण्य पावन असा दिवस आहे, जो आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्वाचा असा दिवस आहे. तर आजच्या दिवशी मी काय काय केलं आहे, काय काय मी पूजा केली, मग आजचा दिवस मी कसा व्यतीत केला, हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. चला तर मग सुरू करूयात. आजच्या या मंगलमय दिनी मी स्वामींची पंचोपचार पूजा करून घेत आहे. स्वामींनी आपल्याला जे भरभरून प्रेम दिलेलं आहे, त्यांनी आपल्यावर जी कृपादृष्टी ठेवलेली आहे, त्यांच्याकडून आपल्याला या मिळालेल्या त्यांच्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी त्यांचा आशीर्वाद घेण्याचा हा दिवस. स्वामींचे नामस्मरण, स्वामींचे नाम म्हणजे केवळ अमृतच. या अमृताच्या सेवनाने आपल्या मनातील भय, भीती, अंधकार कुठल्या कुठे पळून जातो. स्वामी ही अशी गुरुमाऊली आहे, ज्यांच्या कृपादृष्टीने आपल्याला काहीच मागण्याची इच्छा उरत नाही. आपले मन हे वासना, क्रोध, लोभ, आसक्ती, अहंकार या 5 विकारांनी ग्रासलेले असते आणि त्यामुळेच आपल्याला दुःख प्राप्त होते. जेव्हा आपल्या या मनाच्या विकारांपासून आपले मन मुक्त होते आणि शुद्ध अंतःकरणाने आपण जेव्हा भगवंताची उपासना करतो, तेव्हाच ती उपासना यशस्वी होते असे म्हटले जाते. मन शुद्ध होण्यासाठी प्रत्येक उपासनेमध्ये हा पंचामृताचा उपयोग केला जातो आणि शिवलिंग तसेच इतर देवतांच्या स्नानापासून पंचामृत हा प्रसाद स्वरूपात देण्याची परंपरा ही अनादी काळापासून चालत आलेली आहे. अनेक पूजांमध्ये आपण पाहतो की पंचामृताचा वापर हा देवांच्या अभिषेकासाठी केला जातो आणि तीर्थ स्वरूपात सुद्धा पूजेनंतर हे पंचामृत आपण सर्वांना घरामध्ये प्रसाद म्हणून वाटत असतो. यशासाठी मन निर्मळ आणि बलवान असणं गरजेचं असल्याचं शास्त्रात सांगण्यात आलेलं आहे. असे म्हटले जातं की पंचामृतातील दही, दूध, साखर, तूप, मध इत्यादी पांढऱ्या गोष्टी यांचे संबंध हे चंद्राशी आहेत. म्हणजे चंद्राचे या पांढऱ्या गोष्टी प्रतिनिधित्व करतात. चंद्रप्रधान दूध, दही इत्यादींनी जेव्हा आपण देवांना अभिषेक करतो, स्नान करतो, तेव्हा व्यक्तीच्या मनातील नकारात्मक ऊर्जा ही शुभ ऊर्जेमध्ये रूपांतरित होते आणि म्हणूनच या गोष्टींचा वापर पूजेमध्ये केला जातो. आजचा दिवस हा खूप खास असल्यामुळे मी स्वामींना विविध प्रकारच्या गोष्टींनी अभिषेक केला होता. पंचामृताशिवाय मी या स्वामींना हळदीच्या पाण्याचा सुद्धा अभिषेक केला होता. याशिवाय मी आज पाण्यामध्ये गुलाबजल सुद्धा घालून घेतलं होतं आणि त्याने सुद्धा आज स्वामींना मी स्नान करून घेतलं होतं. यानंतर स्वामींना मी अत्तर सुद्धा लावून घेतलं होतं. तर स्वामींची आज विशेष अशी खास पूजा मी केली होती. अभिषेक हा मूळचा संस्कृत शब्द आहे. अभि म्हणजे ओतणे किंवा शिंपडणे आणि शेक म्हणजे शुभ असा याचा अर्थ सांगितला जातो. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अभिषेक हा मंदिरात किंवा घरातील देवता, मूर्ती किंवा देवीच्या प्रतिमेला विधिवत स्नान किंवा अभिषेक करणे हे कृत्य भक्ती किंवा आपली देवांप्रती असलेली पूजेची जी भावना असते त्याचे साधन मानले जाते. आपली भक्ती देवांप्रती आपण कृतीमध्ये कशी दर्शवू शकतो, तर त्याच्यासाठी अभिषेक हे सर्वात चांगले साधन आणि अगदी सोपे असे साधन मानले जाते. असे म्हटले जाते की अभिषेक करणाऱ्या व्यक्तीला देवतेकडून आशीर्वाद आणि समृद्धी मिळते. तर आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी ते राऊळ महाराजांच्या
मूर्तीवर सुद्धा जल अभिषेक करून घेत आहेत. तर राऊळ महाराज कोण होते, त्यांचे जीवन प्रवास काय होता, या संदर्भातला सुद्धा एक छोटासा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेनच. तर आता वेळेअभावी मी तुम्हाला इतकंच सांगू शकेन की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये पिंगुळ या गावामध्ये राऊळ महाराजांचा जन्म झाला आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा भूमीमध्ये, अशा गावामध्ये आम्ही राहतो, हे आमचे अहोभाग्य आहे असंच मी मानते. आणि त्यामुळेच आमच्या गावचे हे राऊळ महाराज, त्यांना आम्ही सर्वजण पिंगुळकर वासीय सर्व भक्तगण आम्ही त्यांना आमचे गुरु मानतो. स्वामींचे गुरुपद घेताना खरंच आज मन कृतज्ञतेने भरून आले होते आणि आपसूक डोळ्यांतून माझ्या अश्रू वाहू लागले. आणि स्वामींकडे मनापासून एकच प्रार्थना केली की स्वामी, तुम्ही माझा सांभाळ यापुढे देखील असाच करा. माझ्या पाठीशी तुम्ही सदैव असेच उभे राहा. मीच नाही तर माझ्यासारखे जे अनेक स्वामी भक्त आहेत, त्या सर्वांचे तुम्ही कल्याण करा. होऊ देत सुखी सारे, सर्वांना आरोग्य लाभो दे. मांगल्य सर्व पाहोत, न कुणा दुःख होऊ दे. श्री स्वामी समर्थ. अशी सर्वांसाठीच मी स्वामींकडे प्रार्थना केली. असं म्हणतात की वेळ आल्याशिवाय कोणतीच गोष्ट घडत नाही. आजच्या दिवशी मी प्रथमच स्वामींचे गुरुपद घेतले. मी स्वामींची पूजाही नेहमीच करत होते, पण आज मला स्वामींचे गुरुपद घेण्याचे भाग्य मिळाले. असं म्हणतात की सद्गुरू केला नाही तर जन्म वाया जातो. जर आपल्या सद्गुरूंचा अभय देणारा हात आपल्या मस्तकावर असेल तर संसाराची सर्व दुःखे ही नाहीशी होतात. म्हणून स्वामींचे महात्म्य हे अपरंपार आहे. स्वामी म्हणतात, अशांत मन को कभी समाधान नहीं मिलता. मेरा नाम जप लो और पहले शांत हो जाओ. समाधान अपने आप मिल जाएगा. म्हणून समाधानाच्या पाठी न धावता स्वामींच्या नामाचा जप हा आपल्या मुखात अखंड राहू दे आणि त्यासाठीच आपण प्रयत्न केला पाहिजे. सतत मुखात जर स्वामींचं नाम असेल तर आपल्या आयुष्यातील सर्व व्याधी, सर्व दुःख, सर्व संकट ही आपोआप दूर होतील, यात नक्कीच खात्री बाळगा. तर ही पूजा मी मागच्या वर्षी मांडली होती. तेव्हा मी सेपरेट पूजा मांडली होती आणि ह्या वर्षी मी असं ठरवलं होतं, अशी वेगळी पूजा न मांडता आपण देव्हाऱ्याजवळच मांडूया. आता ह्या पूजेमध्ये जे तुम्ही फोटो पाहत आहात, मूर्ती पाहत आहात, ते मी नेहमी देव्हाऱ्यामध्ये यांना नाही ठेवत. कारण मग देव्हाऱ्यामध्ये फार गर्दी होते. तर जेव्हा असे काही खास दिवस असतात, तेव्हा मी त्यांची नेहमी पूजा करून घेत असते. जसे की दत्त जयंती आहे किंवा गुरुपौर्णिमा आहे. तर इथे पूजेमध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, राऊळ महाराजांची मूर्ती आहे, दत्तगुरूंचा, नृसिंह सरस्वतींचा फोटो आहे. याशिवाय साटम महाराज आणि स्वरूपानंद स्वामींचा फोटो आहे. या सर्वांनाच मी गुरुस्थानी मानते. घरातील सर्व पूजा, अभिषेक, नैवेद्य हे सगळं झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही दत्त मंदिरात गेलो होतो. कारण अर्थातच जे गुरुपद घेतलं होतं तो नारळ आपण घरात नाही ठेवू शकत. तो आपल्याला मंदिरामध्ये ठेवायचा असतो. त्यामुळे माझ्या घराच्या जवळ स्वामींचा मठ नाही आहे, पण एक दत्त मंदिर आहे. तर त्या छोट्याशा मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता की किती सुंदर अशी दत्ताची ही मूर्ती आहे. खरंच खूप त्या दिवशी खूप प्रसन्न वाटलं. दत्तगुरूंचं मला दर्शन मिळालं आणि मी पहिल्यांदाच त्या मंदिरामध्ये सुद्धा गेले होते. खूप छान योगायोग होता की मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी दत्तगुरूंचं दर्शन झालं. तर मंदिरामध्ये आम्ही तिघेही मिळून गेलो होतो. खूप गर्दी अशी फारशी नव्हती कारण खूप पाऊस होता पौर्णिमेच्या दिवशी आणि त्यामुळे दर्शन मस्त छान झालं.
आणि जेव्हा कधीही आपण मठामध्ये जातो किंवा दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जातो, आपल्या मनाला आपोआपच एक वेगळी अशी मनःशांती मिळत असते. असा माझा तरी अनुभव आहे. मठातून नंतर आम्ही आईकडे गेलो होतो, कारण माझी बहीण आली होती, तिला भेटण्यासाठी गेलो होतो. तिला दे गिफ्ट दे. मावशीला दे gift, मावशी. घे. काढून टाकली मी तिला सांग. तर कला दर्पण ह्या शॉपमधून ही मी मूर्ती घेतली होती. आणि ही मुद्रा बघू शकता तुम्ही, स्वामींची खूप रेअर अशी मुद्रा आहे. ही मूर्ती तुम्हाला खूप ठिकाणी नाही मिळणार, युनिक अशी आहे. त्याच्यामुळे मी पाहता क्षणीच मला खूप आवडली होती. मग आजच्या दिवशी योगायोगाने ताई पण घरी आली होती, तर कैवल्याच्या हस्ते तिला आम्ही ती दिली होती. तर आज महत्वाचं माझं असं एक पार्सल येणार होतं आणि आज ते आलेलं आहे. ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला मिळालेलं आहे. ह्याचा मला खूप अत्यानंद होत आहे. चला तर मग आपण ओपन करून बघूयात की काय आहे त्याच्यामध्ये. तुमच्या समोरच ओपन करते. मी ओपन पण केलं नव्हतं हे. तर काय आहे हे पार्सलमध्ये बघूयात आपण. हे बबल रॅप होऊन आलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ही सुंदर अशी पाटी मी माझ्यासाठी मागवली होती आणि मला निळ्या रंगाचीच हवी होती, कारण आमच्या हॉलचा जे कॉम्बिनेशन आहे ते ब्लू कलरचं आहे. सो मला खूपच हे आवडलंय. सिंपल आणि सोबर आहे. त्याच्यावरती ब्लू कलर मध्ये व्हाईट रंगाने लिहिलेलं आहे, त्यामुळे जास्त उठून पण हे दिसत आहे. मला इतका सिंपल आणि सोबरच अशी ही पाटी हवी होती की मी माझ्या दाराच्या वरती किंवा घरामध्ये सुद्धा हे मी लावू शकते. लावेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच, पण आज मी हे मला पार्सल मिळालं याच्यामध्ये खूप खूप खुश आहे. खूप छान आहे बघा. मला अशीच एकदम सिंपल आणि सोबर असंच हवं होतं हे नेमप्लेट. आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लो बसाव मित्रांनो. धन्यवाद.